गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, हॅपी न्यू इयर. आजपासून इंग्लिश नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर आजपासून 1 जानेवारी 2025 आहे आज. तर आजपासून नवीन वर्ष सुरू झाले इंग्लिशप्रमाणे आणि आपलं वर्ष तर गुढीपाडव्याला सुरू होणार. ओके, तर गाईज आज रेडी झालेलो आहे आणि तर गाईज डेली ब्लॉग टाकण्याचा आजपासून मी प्रयत्न करणार आहे. डेली ब्लॉग टाकण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त एडिटिंगचा प्रॉब्लेम आहे. ब्लॉग करण्यासाठी मी कधीही ब्लॉग करेल. तर एडिटिंग म्हणजे एक ब्लॉग एडिट 10 मिनटाचा एक ब्लॉग एडिट करण्यासाठी लगभग 2 तास लागतात, 1.5 ते 2 तास लागतात आणि त्यामधून मोबाईल हँग मारतो किंवा मोबाईल फास्ट चालत नाही, लोड खातो, त्यामुळे टाईम लागतो. ओके, तर मी प्रयत्न करेन. सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक नक्की करा. तर गाईज, आज मी आंघोळ करून रेडी झालेलो आहे आता. ओके, तर काही काम आहेत अंबाजोगाईला आपले, तर ते काम आपण पूर्ण करून वापस येणार आहोत. तर ओके, तर स्टे ट्यून गाईज, बघत राहा काय काय काम करतो आज अंबाजोगाईमध्ये. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ATM मध्ये जायचं आहे. ATM ॲक्टिवेट करून पैसे काढून आणायचे आणि सो गाईज, मी कॉलेजमध्ये आलेलो आहे. बघू शकता बाहेर कॉलेज. इथं थोडा रिकामा क्लास आहे, त्याच्यामुळं इथं व्हिडिओ करण्यासाठी आलो होतो. तर बाहेर काम झालं आहे. आता जाऊ आपण खाली आदित्यकडे. ओके, सो गाईज, मी आलो होतो अंबाजोगाईला आणि कॉलेजमध्ये जाऊन सगळे कामं संपवलेले आहेत आणि सध्या तुम्हाला दाखवतो मी कुठं आलेलो आहे. ओके, सो गाईज, हे आहे मोहन टॉकीज, अंबाजोगाईमधलं मोहन टॉकीज आहे. तर मी आलो होतो पुष्पा 2 मूवी बघण्यासाठी. त्याच्या अगोदर पण एकदा बघितलेली आहे, तरी पण आणखी एकदा बघायची म्हणून आलो होतो. ओके, सो इथं सूर्यवंशीचं पोस्टर आहे आणि ते किंवा इथं जायचं आपल्याला मूवी बघण्यासाठी पुष्पा 2. ओके, तर आणखी 1 तास टाईम आहे. इथे बसलेलो आहे मी. तर 1 तास काय करू बघू, नंतर मूवी बघून नंतर जायचं आपल्याला ATMला पैसे काढण्यासाठी. ओके, तर काहीच अर्धा तास झालं वेट करतोय आणि रुको जरा सबर करो. आणखी अर्धा तास आहे मूवी बघण्यासाठी. तर 1ला मूवी आहे, आता 12 वाजले, 12:30. ओके, सो इथला सध्या व्ह्यू असा आहे. तर इथे आत्ता कोणीही आलेलं नाही आहे, मी आहे आणि 2-4 जण बाहेर गेलेले आहे. तर जाऊ 1ला मूवी बघण्यासाठी. बघू, दाखवतो. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. समझ रहे हो. तो काहीच इंतजारची घडी समाप्त झालेली आहे आणि 5-10 मिनटात आपल्याला मध्ये जायचं आहे. तर इथे बघू शकता अशी लाईट लागलेली आहे आता आणि इकडचा व्ह्यू असा आहे. मी इथं बसलेलो आहे. जाऊ आता आतमध्ये आणि बघू मूवी. तुम्हाला पण दाखवतो थोडी बघू शकता. इथून आलेलं तिचं हे आहे आणि इथून मध्ये जायचं आहे आपल्याला. ओके, तर मध्ये अंधार आहे सगळं आणि इकडे आहे. तर आपल्याला थोड्या वेळाने जायचं आहे. तिथे बघू शकता मध्ये पूर्ण अंधार आहे. सो गाईज, मध्ये पूर्ण अंधार आहे आणि आपल्याला जायचं नंतर मूवी बघू आणि नंतर ब्लॉग बघत राहा गाईज. आपल्याला ATMला जाऊन पैसे काढायचे. आपण जो ऑनलाईन बिझनेस करतो त्या बिझनेसच्या माध्यमातून आपल्याला जे पैसे आलेले आहेत बँकमध्ये, तर त्याचा फोनपे ते नाही आहे, त्याच्यामुळे आता नीट ATMला जायचं आणि ATMमधून पैसे काढून आणायचे. तर बघत राहा ब्लॉग, तर पुढे नक्की बघा. आणि आता सध्या मी 1 तास आलेलो आहे मूवी बघायला. ओके, अरे कहना क्या चाहते हो. तर थँक्यू सो मच गाईज, बघत राहा ब्लॉग, स्टे ट्यून. तर गाईज, मी आलेलो आहे मूवीच्या थिएटरमध्ये. सो बघू शकता इकडं पूर्ण थिएटरमध्ये कोणीच नाही. आता मी सगळ्यात पहिल्यांदा आलेलो आहे आणि स्क्रीन आहे. ओके, गाईज, मूवी बघून झालेलं आहे आणि आता मी सध्याच बाहेर आलेलो आहे.
तर आता आपल्या गाडीवर निघालेलो आहे मी घरी. आणि मला या माणसाचं नाव कमेंट करून सांगा. ओके, तर चला आता भेटूया घरी. A few moments later. मी अगोदर ATM ला आलो आणि जाण्या अगोदर आपल्याला एकदा ATM मधून पैसे काढायचे. आपण जो ऑनलाईन बिझनेस करतो तर त्याचे पैसे आहेत, त्याचा फोनपे नाही आहे म्हणून ATM मधून काढायला आलेलो आहे. तर आता बघू, काढू पैसे. 2000 years later. गाईज मी आलेलो आहे घरी आणि आता जायचं आपल्याला शेतात. तर आता कपडे चेंज करतो, फ्रेश म्हणून मी शेतात आणि शेतात सध्या तुम्हाला दाखवतो काय चालू आहे. तर इथे पाणी चालू आहे गाईज, असंच इकडे जायला कारण त्याला राजमा म्हणते. तर याच्यामध्ये पाणी चालू आहे. ओके, तर बघा आता शेतात काय काय करतो आणि बघत राहा गाईज. आपलं इथलं काम झालेलं आहे सगळं. तर आता मला लागलेली आहे भूक, सकाळपासून काही खाल्लेलं नाही. ओके, तर आता सध्या तिकडे जायचं आपल्याला. सो गाईज मी आलेलो आहे घरी जाऊन शेतामध्ये वापस, कारण की पप्पा इथं राजनाला पाणी दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ह्या बॅटरीज घेऊन आलेलो आहे. ओके, तर पप्पाकडे एक बॅटरी आहे पण त्याच्यामधली चार्जिंग संपत आली म्हणून या 2 घेऊन आलेलो आहे, कारण की आता अंधारामध्ये लागतील बॅटऱ्या. तर 10ला जायचं आपल्याला परत, आता वाजलेले आहेत 9. ओके, तर इकडे आपले बैल बांधलेले आहेत. तर मी मगाच गेलो होतो घरी आणि आता वापस आलेलो आहे. पप्पासाठी डबा घेऊन आलो नाही, कारण की आत्ता जायचं आपल्याला वापस. तर तिथं आपली गाडी लावलेली आहे आणि इथं बल्ब ते आहे, इथं चार्जरची व्यवस्था आहे गाईज. आणि इथं आपला पलंग आहे. तर इथं हे आतरून टाकून झोपू शकतो आपण, तरी पण इथे नाही झोपायचं कारण की जेवण राहिलेलं आहे आणि जेवणासाठी घरी जायचं आपल्याला. ओके, तर या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.